हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, महाराष्ट्र MCA CET जी आहे, त्यासाठी कॅप राउंड 2चा सर्वजण वेट करत होते आणि त्याची प्रोसिजर आजपासून सुरू होत आहे. ठीक आहे. म्हणजेच 5 ऑगस्टपासून जी डेट दिलेली आहे CETने, त्यानुसार आजपासून कॅप राउंड 2ची प्रोसिजर सुरू होणार आहे. मग यामध्ये प्रोव्हिजनल व्हॅकन्सीज केव्हा येतील? सबमिशन डेट काय आहे? रिझल्ट डेट काय असेल? ॲडमिशन करण्याची डेट काय असेल? या सर्व गोष्टीचं सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देणार आहे. त्यामुळे कोणीही सेशन मिस करू नका. शेवटपर्यंत बघा. या डेट्स तुम्ही तुमच्या बोर्डवरती लिहून ठेवा, तुमच्या भिंतीवरती लिहून ठेवा. मग तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात राहतील आणि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे? तर अशा प्रकारे एकाच स्क्रीनवरती तुमचे 4ही प्रश्न तुम्हाला दिसत असतील. प्रत्येक रकान्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे तुमचा प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट. म्हणजे तुमचे कॅप राउंड 2 साठीचे जे व्हॅकंट सीट्स आहेत, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये किती उपलब्ध सीट असणार आहेत, याचा पूर्ण सविस्तर डेटा जो आहे तो CET सेलवरती तुम्हाला मिळून जाईल. तो कधी येणार आहे? तो आज येणार आहे. म्हणजेच तुमच्या 5 ऑगस्टला है ना, हे व्हॅकंट सीट्स जे आहेत ते प्रदर्शित होऊन जातील तुमच्या CET सेलच्या वेबसाईटवरती. तर तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईट चेक करायची आहे. वेबसाईट नेहमी चेक करत राहा. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल. मग एकदा का व्हॅकंट सीट्स तुम्हाला कळाल्या, तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत हे तुम्हाला कळालं, है ना? मग तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. है ना? कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. त्याची डेट दिलेली आहे CETने 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट. ठीक आहे. 2025 ऑब्व्हियसली याच वर्षी असणार आहे. तर 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट तुम्हाला डेट दिलेली आहे ऑनलाईन सबमिशनसाठी, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. यामध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन्स भरायचे आहेत, तुमचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅप राउंड 1 मध्ये जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालेला असेल, है ना, तर ऑब्व्हियसली तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन मिळणार नाही. तुमचा जो काही फर्स्ट प्रेफरन्स दिला होता त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक कंडिशन, सॉरी फॉर दॅट. आणखीन एक कंडिशन आहे, ज्यांना कुठलंच कॉलेज मिळालेलं नाहीये, ते ऑटोमॅटिकली कॅप राउंड 2 साठी एलिजिबल राहतात. ठीक आहे. 2 राहतात. एक तर तुम्हाला सेकंड प्रेफरन्सच्या पुढचे कॉलेज मिळालेत, त्यामध्ये तुम्ही बेटरमेंट करून कॅप राउंड 2 साठी ॲडमिशन करू शकता, किंवा तुम्हाला कुठलंच कॉलेज मिळालं नसेल, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, तुम्ही एलिजिबल आहात पुढच्या राउंडसाठी, राइट? बघा, आता ऑनलाईन सबमिशन झालं तुमचं, की मग तुम्ही वेट करता तुमच्या रिझल्टचा. त्या रिझल्टची डेटसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. ती आहे 10 ऑगस्ट. ठीक आहे. डेट्स लक्षात ठेवा बरं का. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना असं असतं, की हलगर्जीपणा करतात, डेट्स माहिती नसतात, उशीर होऊन जातो, सगळंच्या सगळं राहून जातं आणि घरी बसतात. असं नका करू. डेट्स लक्षात ठेवा, डेट्स खूप महत्त्वाचे आहेत. 10 ऑगस्ट तुमची रिझल्टची डेट आहे. तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे, जे काही कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, त्यापैकी तुम्हाला कट ऑफनुसार ते कॉलेज मिळालेलं आहे की नाही मिळालेलं, याचं पूर्ण रिझल्ट तुम्हाला 10 तारखेला कळणार आहे. म्हणजेच 10 तारखेला तुम्हाला कळेल, की तुम्हाला कॅप राउंड 3 साठी जायचं आहे, की तुम्हाला प्रेफरन्सनुसार मिळालेलं आहे आणि ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. 10 तारखेला आपला रिझल्ट येऊन जाईल. रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कळेल, की जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल, राइट? तर त्यासाठी तुम्हाला कॅप राउंड 3चा वेट करायला लागेल. बघा, जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स मिळेल, तुमचे 3 प्रेफरन्स जर मिळतील सुरुवातीचे, समजते का? सुरुवातीचे 3 प्रिफर्ड कॉलेज जर तुम्हाला मिळाले, तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. ठीक आहे. ऑटो फ्रीज ते होऊन जाईल. मग तुम्हाला कॅप राउंड 3 साठी चान्स मिळणार नाही. ठीक आहे. मग जे कॉलेज तुम्हाला मिळालेले आहेत, जर तुम्हाला कॅप राउंड 1 मधला जो कॉलेज आहे तो करायचा असेल, तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा कॅप राउंड 2च्या रिझल्टमध्ये मिळालेले असतील 3 प्रेफरन्सेसपैकी, तर तिथे तुम्ही ॲडमिशन करू शकता. समजते का? आलं लक्षात? त्यानंतर तुमचं असेल रिपोर्टिंग किंवा ॲडमिशन. एकदा का तुम्हाला रिझल्ट कळाला, तुमचं कॉलेज आवडीचं मिळालेलं असेल, आहे ना, आणि तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन असेल, तर तुम्ही पुढे कॅप राउंड 3 साठी जाऊ शकता. बेटरमेंटचं ऑप्शन तुम्हाला जर नाही मिळालं, तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज, आहे ना,
मिळालेला असेल, तर तुम्ही काय करायचं ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशनची डेट जी आहे ती सुरू होईल बघा रिझल्टच्या 1 दिवसानंतरच आपल्या ॲडमिशनची डेट किंवा सीट ॲक्सेप्टन्सची डेट जी आहे ती सुरू होते. म्हणजेच 11 ऑगस्ट राइट ते 13 ऑगस्ट. ठीक आहे. 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ही डेट दिलेली आहे. सीट ॲक्सेप्टन्स आहे ना. सीट ॲक्सेप्टन्स किंवा सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. कन्फर्म करायचं आहे आणि काय करायचं आहे पुढे चालायचं आहे. बरोबर ना. फ्रीज करायचं आहे, है ना. फ्रीजचं ऑप्शन असेल तर फ्रीज करायचं आहे. ॲडमिशनसाठी त्या कॉलेजसाठी फ्रीज करून तुम्ही ॲडमिशनसाठी जाऊ शकता किंवा सीट ॲक्सेप्टन्सचा काय म्हणतात त्याला फॉर्म भरून तुम्ही बेटरमेंट करू शकता जर बेटरमेंटचं ऑप्शन असेल तर. ठीक आहे. त्याची डेट आहे तुमची 11 ते 13 ऑगस्टपर्यंत. समजतंय? काहीही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचं पूर्ण सोल्युशन मी तुम्हाला करून देईन. म्हणजे पुढच्या सेशनमध्ये त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. ठीक आहे. आलं लक्षात? डेट्स खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. अजिबात मिस करू नका. लिहून ठेवा तुमच्या समोर जिथे तुम्ही स्टडी करता तिथे समोर भिंतीला लावून ठेवा. या डेट्सला या सर्व गोष्टी होणार आहेत. तर तुम्हाला ते लक्षात राहील. ठीक आहे. चलो बेस्ट ऑफ लक. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.